बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका नीलम मानगावे लिखित कादंबरी अखेर विसर्जन झाले. प्रकरण दुसरे. किर्र. दारावरची बेल वाजली. हसीना दार उघडायला दाराजवळ गेली. कोण आहे? तिनं आतूनच विचारलं. मीच आहे, हसीनाचा नवरा राजाराम म्हणाला. दार उघड. दोन्ही दारांच्या वरच्या दोन्ही खिट्ट्या आणि मधली कडी काढून हसीनाने दरवाजा उघडला. घाईत असल्यासारखा राजाराम आत आला. जेवायला वाढ लवकर, पटकन, तो म्हणाला आणि खुर्ची उडून डायनिंग टेबलवर हाताचे कोपरे टेकून बसला. वाढ ना लवकर. त्याने घाई केली तशी ती म्हणाली. का हो, कुठे जाणार आहात बाहेर? तुझे प्रश्नच फार असतात, सदान कदा प्रश्न. आता वाढ लवकर म्हटलं की वाढावं, एवढंही समजत नाही. वैताग नुसता. मी काय वैताग केला आता? तू नाही ग, बाहेर. बाहेर काय? बघ, पुन्हा प्रश्न. तुला काय करायचंय घेऊन? थांबलीस का अशी बघत? आता वाढ ना. घ्या. तिनं ताट त्याच्यासमोर टेबलावर ठेवलं. नवे जवळजवळ आपटलंच. तिलाही राग आलाच होता. हे काय बोलणं झालं? बाहेरून आल्या आल्या वैतागायचं म्हणजे काय? हे काय, फक्त आमटी आणि भाकरीच? तो तिरसटल्यासारखा म्हणाला. कंटाळा आला हे आहे असल्या जेवणाचा. त्याच्या मारी मी त्याच्या. काय जगणं झालं हे. वैतागता कशासाठी असे? वैतागू नको तर काय करू? भाकरी आणि आमटी हे काय जेवण झालं? फक्त आमटी? 4 दिवस झाले फक्त आमटी, तीही आज शेवटची. ती म्हणाली. उद्यापासून तीही मिळायची नाही. ज्वारीचं पीठ सुद्धा संपेल 2 दिवसात. त्यानंतर फक्त भात खावा लागेल, तोही कोरडा. आमटी नाही, वरण नाही, दूध नाही, काही नाही, फक्त भात. घरातलं कडधान्य संपलं. एकदम आणून ठेवता येत नाही. किती ठेवणार? आणलेलं कधी ना कधी संपणारच ना. साधा कॉमन सेन्स नाही का तुला? कसला कॉमन सेन्स? अगं, साधी गोष्ट आहे. गणपती येणार, गावात गर्दी होणार, दहशतवाद्यांच्या कारवायांची टांगती तलवार मानगुटीवर घेऊनच गणेशोत्सव साजरा करावा लागणार आहे. अशात गावात दंगाबिंगा झाला तर दुकानं बंद नाही का होणार? मग काय? तो जरा रागातच म्हणाला. घरात सामान आणून भरावं, एवढी सुद्धा अक्कल नाही तुला? आता तुमची कमाल आहे. हं, कमाल माझी नाही, गणपतीची आहे. आता गणपतीचा काय संबंध? अगं, गणपती येणार, गावात दंगल बिंगल झाली तर? गणपतीचा आणि दंगलीचा काय संबंध? ती पण चिडलीच. म्हणाली. गणपती का दंगलीकर म्हणतोय? तो तर विघ्नहर्ता आहे ना तुमचा. तो चिडलाच. चिडायला काय झालं? तुमचा म्हणजे माणसांचा, भक्तांचा. मग त्याच्या उत्साहात ही विघ्न काय यावीत? विघ्न तो आणत नाही, माणसं आणतात. माणसं म्हणजे कोण? आपणच ना. एका गावात राहणारे, रोज एकमेकांची तोंड बघणारी लोकच दंगलीत उतरले आहेत ना. हो, पण ही दंगल आता फक्त गावातल्या माणसांची राहिली नाही. मग या दंगलीला आता अनेकांचे हात भिडले आहेत. म्हणजे ही दंगल आता राजकीय झाली आहे. राजकारणाचा तो आखाडा झाला आहे. आखाडा. दंगल थांबवण्याऐवजी राजकारणी ती वाढवतायत. मुद्दाम पेच निर्माण करून ती धुमसत ठेवतायत.
पण का? यात त्यांचा स्वार्थ आहे. तो कसा? इलेक्शन तोंडावर आली आहे ना, त्याच्यासाठी ही पेरणी जाणीवपूर्वक केली जात आहे. म्हणजे बघ, आजचं सरकार कसं वाईट आहे. त्यांना दंगल थांबवता येत नाही, शांतता प्रस्थापित करण्यात त्यांना यश येत नाही, सत्ता चालवायला ते असमर्थ आहेत. आता आम्हाला मत देऊन निवडून आणा, मग बघा आम्ही कसं सरकार चालवतो ते. कमालच आहे, यासाठी हे चाललंय. हो ना, सर्वसामान्य लोकांना हे समजत नाही. साध्या भोळ्या माणसांना विचार करण्याची सवय नसते. मोठी लोक सांगतात ते त्यांना पटतं. याचाच फायदा राजकारणी घेतात. माणसांच्या मेंदूत अशी विषारी बीजं सोडतात आणि स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्याच माणसांकडून दंगली भडकवत ठेवतात. पण लोकांना हे दहशती राजकारण समजत कसं नाही? ते समजलं असतं तर असं का झालं असतं मग? त्यात पुन्हा तुम्हा मुसलमानांचा आहे दोष. साले राहतात इथं आणि झेंडा फडकवतात हिरवा, पाकिस्तानी झेंडा. अशा हरामजाद्यांना हाकलून दिलं पाहिजे देशातून. राजाराम त्वेषाने बोलत होता. समोर आपली बायको आहे आणि ती मुस्लिम आहे. तिला काय वाटेल याचाही विचार त्याच्या मनात आला नाही. मनात येईल ते तो बडबडत राहिला. साले खातात इथलं शेण आणि गोडवे गातात पाकिस्तानचे. ढुंगणावर लाद देऊन हाकलायला पाहिजे सगळ्यांना. हसीनाला आश्चर्य वाटलं. हा आपला नवरा असं बोलू शकतो? मुस्लिमांचा एवढा राग? मग आपल्यावरचं प्रेम, आपल्याबरोबरचा एवढ्या 20 वर्षांचा संसार, याचा अर्थ प्रेम फक्त आपल्यावर, म्हणजे हसीना या मुलीवर, तिची जात, तिची माणसं, तिचा धर्म वाईट, ढुंगणावर लाद देऊन हकलण्याच्या लायकीची ही माणसं. हळूहळू तिला राग यायला लागला. हराम साले, तो म्हणाला. पुन्हा मोगलाई आणू पाहतात, पण हे चालणार नाही. नालायक, नमक हराम कुठले. हसीनाला राग आला, भयंकर राग आला. स्वतःला कोण समजतो हा? याचं हे रूप तिला नवच होतं. स्वतःच्या जातीचा कुणी असा अपमान करावा हे तिला सहन झालं नाही. ती रागातच म्हणाली, काय बडबडत आहात हे? खरं तेच बोलतोय. एक जात साले, आणि तुमचे लोक काय सौजन्याचे पुतळे आहेत काय सगळे? ती चिडून म्हणाली. अफजल खान वधाचं पोस्टर लोकांनी असं का म्हणून लावावं? तो इतिहास आहे, इतिहास आहे. इतिहास म्हणून संभाजीराजांचे डोळे काढल्याचे पोस्टर त्यांनी कुठल्या चौकात लावले तर? खांडोळी करून कुत्र्यांना घालू त्यांना. हरामजादे, आम्ही काही हातात बांगड्या भरल्या नाहीत. ते पण मग तेच करतायत ना. त्यांनाही तुमच्यासारखंच का वाटू नये? शेवटी तीही माणसंच ना. तू त्यांची बाजू का घेतेस? तू जाधवांची सून आहेस आता. हो, जाधवांची सून आहे आणि पटेलांची मुलगी आहे. पण त्याआधी एक माणूस आहे, फक्त माणूस. आणि तुम्ही पण फक्त माणूस आहात. आपण जात मानत नाही हे तुम्ही विसरत आहात. नाहीतर आपण दोघांनी लग्नच केलं नसतं. मी तुमची बायको नसते आणि तुम्ही माझा नवरा नसता. लग्नाच्या आधीच आपण ठरवलं होतं की समाजात काही झालं, जातीय दंगली झाल्या तरी जातीय दुश्मनी आपण आपल्या घराच्या उंबऱ्यात येऊ द्यायची नाही. ठरवलं होतं की नाही असं? हो. मग तुमचं आमचं काय चालवलं हे? राजाराम मनातून चरकला. खरंच आपण काय करतो आहोत हे? आपली प्रिय बायको मुस्लिम आहे हेही कसं विसरलो आपण? तिच्या मनाचा आपण थोडाही कसा विचार केला नाही? आपण पूर्वी असे नव्हतो. मग आत्ताच काय झालंय आपल्याला? असं व्हायला नकोय. यात आपलं प्रचंड नुकसान आहे. आपला संसार यात उद्ध्वस्त होऊ शकतो. नाही, पुन्हा असं व्हायला नको. काय हो, काय म्हणते मी? आपण माणसं नाही आहोत का? सॉरी, तो अपराधी स्वरात म्हणाला.
खरंच सॉरी, चुकलं माझं. पुन्हा असं वागणार नाही मी. मनापासून बोलताय हे? होय, अगदी मनापासून. असा कसा भरकटलो कुणास ठाऊक. पण काय करू, बाहेर काय वाटेल ते चाललंय. चालू दे, तुम्ही त्यात पडू नका. आणि महत्त्वाचं म्हणजे बाहेरचा राग माझ्यावर काढू नका. बाहेरचं जग बाहेर ठेवून येत जा आणि विचार करून हे सगळं संपवायचं बघा आता. सांगा तुमच्या माणसांना, पुन्हा तुमच्या माणसांना सॉरी सांगा लोकांना आणि संपवा सगळं. हे आता लोकांच्या हातात राहिलेलं नाही. मग मग कुणाच्या हातात राहिलंय? अण्णा सांगतील तसं लोक वागतायत. इलेक्शन आली ना तोंडावर, त्यामुळं ही दंगल जास्त उसळायला लागली आहे. अण्णा म्हणाले म्हणे, हार मानू नका, आपलं मत बदलू नका. अफजल खान वधाचं पोस्टर लावणं हा आपला हक्क आहे. करू देताना काय करायचे ते. जाऊ दे, हे सगळं स्वार्थानं बरबटलेलं राजकारण आहे. तुम्ही त्यात पडू नका प्लीज. या दंगलीच्या आहारी जाऊ नका तुम्ही. त्याला हातभार लावू नका, नाहीतर ही दंगल आपल्याही घरात घुसल्याशिवाय राहणार नाही. आपल्या संसाराची वाट लागेल यात. शपथ सांगतो, राजाराम मनापासून म्हणाला. याची झळ आपल्या संसाराला लागू देणार नाही मी. माझ्यावर विश्वास ठेव. आपण फक्त माणूस म्हणून जगूया आणि माणूस म्हणूनच वागूया. आपल्या संसाराचा तोच तर पाया आहे. हो, मी लक्षात ठेवीन. हो, आणखी एक लक्षात ठेवा. काय? अंधार पडायच्या आत लवकर घरी येत जा. 11 वाजून गेले, किती रात्र झाली. जीवाला चैन पडत नाही, सारखी भीती वाटते. तुम्ही घरी येईपर्यंत जीव टांगणीला लागतो. पप्पू तर किती घाबरलेला असतो हल्ली. काल काय म्हणाला माहीत आहे? काय म्हणाला? काल पण तुम्ही लवकर घरी आला नव्हतात तेव्हा तो म्हणाला, अम्मी आई, बाबा पण बाहेर दंगल करायला गेलेत काय? त्यांनी पण एसटीवर दगड मारले असतील, मग पोलीस त्यांना पकडतील. मग मीच त्याला म्हणाले, गाढवा, तुझे बाबा काय गुंड मवाले आहेत? तर म्हणतो कसा, मला नाही माहीत गुंड आहेत की नाहीत ते, तुला माहीत आहे? मी क्षणभर घाबरलेच. वाटलं खरंच रात्री एवढ्या उशिरापर्यंत तुम्ही बाहेर काय करता, कुठं दंगलीत? काळजी करू नकोस, मी काही केलेलं नाही. तेवढं धाडस माझ्याजवळ नाही. मी एक साधा माणूस आहे. म्हणूनच तर प्रेमात पडले ना तुमच्या. हा विश्वास असाच ठेव. हो, पण पप्पू नाही नाही ते विचारित असतो. खूप घाबरतो होतो. तुम्ही घरी असलात की आधार वाटतो त्याला. कुठाय पप्पू? झोपला की काय? हो, झोपला. मी मारलं त्याला आज. तिच्या डोळ्यात पाणी आलं. तिला खूप वाईट वाटलं त्याला मारल्याचं. का? काय केलं त्यानं? दूध मागून रडत होता. दूध 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 म्हणून हैतोच घातला त्यानं. चिडला की आजकाल तो ऐकतच नाही, हे माहीत आहे तुम्हाला. मग काय करू? चिडले आणि मारले शेवटी. काय करू मग? कुठून आणू त्याच्यासाठी दूध? उद्या मी बघतो दूध कुठं मिळतंय काय. जेवण करून राजाराम स्वयंपाकघराबाहेर पडला. पप्पू झोपला होता, पण त्याला झोप लागली नव्हती. मग दाराच्या पाठीमागे राहून आईबाबांचं बोलणं ऐकत राहिला होता आणि घाबरला होता. त्याला समजत नव्हतं मुसलमानांना हाकलून द्यायचं म्हणजे काय करायचं. कुठं जातील मग ते सगळे? बाबा, मग आम्ही आईला पण हाकलले तर कुठं जाईल ती? आणि मी कुठं जाणार? आम्ही आई बरोबर जाणार की इथं बाबांबरोबर राहणार मी? आम्ही आईशिवाय आपण कसे राहणार? आणि आणि आम्ही आई बरोबर जावं तर कुठं जाणार मग?
तिथं कसं करमणार मला? नाही, नाही. अमीना आंटीच्या घरात गेल्यावरही आपल्याला कधी परतू असं होतं. दुसऱ्यांच्या घरात आपल्याला करमत नाही. रात्री झोपायला आपलंच घरच लागतं. मग बाबांनी हाकलल्यावर कुठं जायचं आपण? आणि आपली शाळा, आपले मित्र? नाही नाही, आपण कुठं जायचं नाही. नाही. पप्पूला घाबरल्यासारखं वाटलं. अरे पप्पू, इथं काय करतोस? जेवण करून बाहेर आलेला राजाराम त्याला म्हणाला. आणि एवढं घाबरलास का? बाबा, मी नाही जाणार कुठं. नाही नाही, नको. तुम्ही हाकलून देऊ नका आम्ही आईला. अरे, मी कुठं हाकलतोय तिला? तुम्ही तुम्ही मुसलमानांना हाकलून देणार आहात. मला मला माहीत आहे. मी ऐकलंय तुमचं बोलणं. पप्पू, अरे वेडा की काय तू? मी कशाला तिला हाकलू? ती ती मुसलमान आहे म्हणून. कोणी सांगितलं तुला ती मुसलमान आहे म्हणून? माझा मित्र म्हणत होता. मूर्ख आहे तो, त्याला काही समजतच नाही. म्हणजे आम्ही आई मुसलमान नाही? होती, आता नाही. आता ती मराठा आहे. म्हणजे आपण आपण तिघं मराठा? हो बाबा, तिघं मराठा. मी पण? हो, तू पण. मग मग तो घाबरून म्हणाला, मग आपल्याला मुसलमानाने हाकललं तर? बेटा, कुणी मुसलमान नाही, कुणी मराठा नाही. हसीना त्याच्याजवळ येऊन म्हणाली, मी तुला सांगितलंय ना, आपण सगळी फक्त माणसं आहोत म्हणून. मग सगळे इथंच राहायचे? हो, सगळे इथंच राहायचं. माझा माझा दोस्त फारूक, तो पण इथंच राहणार? हो बाबा, चल बघू झोपूया आता. बघ 11:45 वाजलेत. चल चल आता. पप्पू जाऊन झोपला, पण झोप अशी लागतच नव्हती. आज चौथा दिवस. दंगल अजून चाललीच होती. मारामारी, भोसकाभोसकी, दगडफेक करून दहशत माजवण्याचे प्रकार खुलेआम सुरू होते. दुकानं लुटीचे प्रकार तर दुकानदारांच्या डोळ्यांसमोरच घडत होते आणि दुकानदार काही करू शकत नव्हते. एका दुकानदाराने हल्लेखोरांना अडवण्याचा प्रयत्न केला तर लोकांनी उचलून त्याला रस्त्यावर फेकून दिलं. बिचारा एवढा घाबरला की ओरडायचंही विसरून गेला. रस्त्यावर गाड्या पेटवल्या जात होत्या. एसटी थांबवून त्याच्या टायरी पंक्चर करून एसटीच्या काचा फोडल्या जात होत्या. रिक्षेवाल्यांना मारहाण करून त्यांच्या रिक्षा फोडल्या जात होत्या. प्रवासी घाबरून पळत होते. एकूणच सगळीकडे दंगलीचे थैमान चालू होते. दंगलीचे लोण आता गावापुरते मर्यादित राहिले नव्हते. बाजारपेठ, मार्केटपुरती मर्यादित असली दंगल आता उपनगरातूनही आपले हातपाय पसरू लागली होती. अख्खा गावच नव्हे तर शेजारपाजारची गावं, तालुका, जिल्हा ओलांडून दंगल सर्व दूर पसरली होती. नव्हे ती पद्धतशीरपणे पोहोचवली जात होती. दंगलीचे लोण आगीसारखे भडकले होते. ही आग विझू नये, ती आणखी आणखी भडकावी म्हणून प्रयत्न केले जात होते. मोबाईल आणि सीडीच्या माध्यमातून दंगलीचे प्रसारण एखाद्या वनव्यासारखे पसरवले जात होते. TV, रेडिओ, वर्तमानपत्रासारख्या प्रसारमाध्यमांनी तर ताळतंत्रच सोडलं होतं. एखादे घबाड मिळावे तसे दंगलीवर तुटून पडले होते सगळे. भडक दृश्य, अवास्तव बातम्या, अफवांची चरपट पंजरी करून लोकांचे लक्ष वेधून घेतले जात होते. अशा प्रसारामुळे दंगलीचे प्रमाण वाढतच होते. एका माणसाकडून दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून तिसऱ्या, चौथ्याकडे अशा वाट्टेल तशा अफवा पसरवल्या जात होत्या. दगडफेक करून दंगलखोर एखादे दुकान फोडायचे आणि विजयोन्माद झाल्यासारखे दुसरं दुकान फोडायला पुढे जायचे. दंगलखोरांच्या झुंडीच्या झुंडी अशा गावातून फिरत होत्या. डोळ्यात खून चढावा तशी दंगल त्यांच्या डोळ्यात चढली होती. आरडाओरडा, आरोळ्या, घोषणाबाजी करत फड जिंकल्यासारखे ते एक एक दुकान फोडत होते. दंगलखोर पुढे गेले की इतर बघे दुकान लुटत होते. बायका सुद्धा यात मागे नव्हत्या.
झुंडी झुंडीने बायकाही रस्त्यावर उतरल्या होत्या. प्रत्यक्ष फोडाफोडी त्यांनी केली नव्हती, पण लूट निश्चित केली होती. मोबाईलचे दुकान फोडल्यानंतर बायकांनी तर मोबाईल आपल्या ओट्यामध्ये भरून पळवले. तेलाच्या बाटल्या, साबण, शॅम्पू, रवा साखरेच्या पिशव्या, डाळी, तांदूळ, मिरचीपूड जे सापडेल ते माणसांनी पळवले. स्त्री पुरुष असा त्यात भेद नव्हता. दंगलीच्या रूपाने लूट करण्याची जणू सगळ्यांनाच संधी मिळाली होती. एक प्रकारचा उन्माद चढला होता. टीव्हीच्या एका फोडलेल्या दुकानातून एक माणूस डोक्यावर टीव्ही घेऊन लगबगीने जात होता. दुसऱ्या माणसाला ते बघवले नाही. एवढा मोठा टीव्ही घेऊन तो जातो आणि आपण बघत बसतो म्हणजे काय? जे आपल्याला मिळत नाही ते दुसऱ्यालाही मिळू द्यायचं नाही, अशा विकृतीने दुसऱ्या माणसाने दगड मारून त्याच्या डोक्यावरचा टीव्ही फोडून टाकला. मलाही नाही तुलाही नाही घाल कुत्र्याला म्हणतात, तसं आपल्याला नेता न आलेला टीव्ही फोडून त्याने आसुरी आनंद उपभोगला. हुर्यो करीत गणपतीच्या कधी शिवाजी महाराजांच्या नावांच्या घोषणा देत लोक रस्त्यावरून पळत होते. सगळ्या गावावर एक प्रकारची दहशत बसली होती. खाण्यापिण्याचे वांदे सुरू झाले होते. वेळेवर औषध पाणीही मिळत नव्हते. दुकानं बंद, दूध डेऱ्या बंद, हॉस्पिटल मेडिकल दुकानच काय, भाजी मंडईसुद्धा बंद. लोक कंटाळे होते, वैतागले होते. शाळांना सुट्ट्या दिल्या असल्यामुळं मुलं सुरुवातीला खुश होती. अभ्यास नाही, शाळा नाही, पाठांतर नाही, गृहपाठ नाही, काही नाही. शिक्षणाचा ससेमिरा सुटला होता. बस टीव्ही बघणं आणि खेळणं. मज्जाच मजा वाटायची मुलांना. दंगल थांबूच नये असं वाटायचं. पण 4च दिवसात मुलं कंटाळी. चांगलं चुंगलं खायला नाही, कोल्ड्रिंकसारखी पेय प्यायला नाहीत, चटकमटक काही खाणं नाही, उसळ भाकरी किंवा वरण भात खाऊन खाऊन मुलं वैतागली. वाढत्या दंगलीबरोबर आणखीनच अवघड झालं. घराच्या बाहेरही जायला बंधनं आली. टीव्ही बघून किती बघणार? शेवटी टीव्ही म्हणजे एक निर्जीव वस्तू, एकतर्फी कार्यक्रम दाखवणारं एक मशीन. मुलांना थोडंच सहभागी करून घेणार. दोन्ही पिढींचा सहभाग नसेल तर काय मजा. कधी एकदा शाळा सुरू होईल आणि कधी एकदा बाहेर पडून शाळेला जाऊ असं मुलांना झालं होतं. दिवसभर वैतागलेल्या आयांनाही कधी शाळा चालू होतील आणि मुलं कधी शाळेला जातील असं झालं होतं. मुलांना सारखं खायला लागत होतं आणि त्यांच्या आयांना ते देता येत नव्हतं. भूक जाम लागलेली आहे, पण मनासारखं जेवण नसल्यानं पोट भरत नाही. दूधच मिळत नसल्यामुळं काळा चहा पिताना मळमळायला होत होतं. मुलंच नव्हे, मोठी माणसंही वैतागली होती. सगळंच विचित्र झालं होतं. पप्पूचं घरसुद्धा त्याला अपवाद नव्हतं. पप्पूही जाम कंटाळा होता. शाळा नाही, घरातून कुठं बाहेर जायचं नाही, घरातही कुणी खेळायला येत नव्हतं. अम्म्याई त्याला बाहेर सोडत नव्हती. तसे कुणाचेच पालक मुलांना बाहेर सोडत नव्हते. त्यामुळं कोणाबरोबर खेळायची काही सोयच राहिली नव्हती. पप्पूला वेळ जाता जात नव्हता. टीव्ही बघण्याशिवाय दुसरं काही करताच येत नव्हतं. टीव्ही समोरून खिडकीत आणि खिडकीतून टीव्ही समोर एवढाच विरंगुळा राहिला होता. त्यातूनही खिडकीवर कुणी दगड मारेल की काय याची भीती होतीच. गॅलरीत उभं राहून बाहेर बघत बसण्यात त्याचा वेळ चांगलाच जायचा. पण हसीना त्याला आता गॅलरीत उभं राहू देत नव्हती. करून करून काय करणार? वर्तमानपत्र वाचणं म्हणजे अक्षराला अक्षर लावून वाचण्याचा प्रयत्न करणं आणि वर्तमानपत्रातले फोटो पाहणं, चित्र पाहणं हा एक त्याचा आवडता छंद होता. वर्तमानपत्र उघडून तो त्यात एवढा तल्लीन व्हायचा की बघणाऱ्याला वाटावा खरंच पेपर वाचतोय. आज सुद्धा तसाच प्रकार चालला होता. वर्तमानपत्र वाचण्यासाठी अख्खा पेपर जमिनीवर अंथरून तो त्या पेपरसमोर चांगलीच मांडी घालून बसला होता. तसं तर त्याला सराईतपणे वाचता येत नव्हतं. ठळक मोठ्या अक्षरातलं वाचायचा तो प्रयत्न करायचा. लहान अक्षरं वाचण्याच्या भानगडीत तो पडायचा नाही. त्याला त्याचा त्रास व्हायचा. आज तर मोठ्या अक्षरातलंही वाचायचं सोडून तो पेपरमधले फोटोच बघत बसला होता. हातात काट्या घेतलेल्या लोकांचे फोटो, उलटून टाकल्या हातगाड्यांचे फोटो, पोलीस माणसांना मारत असल्याचे फोटो, जळणाऱ्या दुकानांचे आणि रस्त्यावर धडाधड पेटत असलेल्या वाहनांचे फोटो त्याला भिववीत होते. वर्तमानपत्रामधील आगीचे लोळ पाहून तो घाबरला. घाबरून इकडं तिकडं बघू लागला. आपल्या घरासमोरच्या रस्त्यावरही अशी आग लागलेली आहे की काय
हे पाहण्यासाठी तो खिडकीत येऊन राहिला. पाहतो तो रस्त्यावरून माणसांची नुसती रीग लागली होती. जिकडं तिकडं माणसंच माणसं, म्हणजे फक्त पुरुषच दिसत होते. बायका फारशा दिसत नव्हत्या, मुलंही नव्हती, फक्त मोठे पुरुषच होते. पण हे पुरुष त्याला रोजच्यासारखे वाटत नव्हते. त्यांचे चेहरे वेगळेच दिसत होते. रस्त्यावरची गर्दी सुद्धा रोजच्यासारखी नव्हती. आज तिचा चेहरा मोहराच वेगळाच दिसत होता. अम्म्याईचे वडील वारल्यानंतर भरलेलं घर सुद्धा जसं रिकामं रिकामं वाटत होतं, तशी माणसांनी भरलेली गल्ली त्याला रिकामी वाटत होती. माणसं बोलत होती, पण त्यांचे चेहरे बोलत नव्हते. रोजच्यासारखे चेहरे घाबरल्यासारखे दिसत होते. डोळ्यांत एक भीती भरून राहिली होती. लोक गटागटानं चर्चा करत राहिले होते. बायका आपल्या दारातून बाहेर डोकावून बघत होत्या. एक वेगळंच भयानक वातावरण झालं होतं. पप्पूला हे सगळं नवीनच होतं. डोळ्याची पापणी सुद्धा न मिटता तो एकटक रस्त्यावर बघत राहिला. एवढ्यात काय झालं कुणास ठाऊक, माणसं एकदम पळायला लागली. पळा रे पळा, कोणीतरी ओरडलं आणि माणसं एकमेकांना ढकलत एकमेकांना धडकत पळायला लागली. एखादा वाघ मागे लागावा आणि जीव वाचवण्यासाठी त्याचं भक्ष्य सैरभैर पळावं, तशी माणसं पळत होती. पळताना पडत होती, उठत होती, मागे बघत बघत पुढं पळत होती. दार उघडं दिसल्या घरात बेधडक घुसायला लागली. आरडाओरडा, दंगा, एकच गोंधळ माजला. एवढ्यात धरा रे धरा, पकडा एकेकाला, हाना ठोका म्हणत हातात काट्या घेतलेले, कमरेला पिस्तूल असलेले सशस्त्र पोलीस खाड खाड बूट वाजवत पळत होते. किती पोलीस, बापरे! पप्पू आश्चर्याने थक्कच झाला. रस्ताभर पोलीसच पोलीस. पोलीस सापडेल त्याला ठोकून काढू लागले. कुणाच्या पाठीवर, कुणाच्या डोक्यावर, पिंडरीवर, कमरेवर सापडेल तिथं हातातल्या काठीनं फोडून काढू लागले. फटाफट काट्यांचे आवाज येत होते. मार खाताना एखादा खाली पडला की 4-5 पोलीस त्याला बदडून काढीत होते. एका माणसाच्या अंगातून रक्ताची चिळकांडी उडाली. ई, पप्पू ओरडला. अम्मी आई! पप्पू घाबरून गेला होता, तरी खिडकीतून बाजूला होत नव्हता. पळणारी माणसं आणि त्यांच्या मागे लागलेले पोलीस, चोर पोलिसांचा जणू खेळच चालला होता तिथं. पण हा खेळ भयंकर होता. एखादा चित्रपट पाहावा तसं पप्पू रस्त्यावरचं भयनाट्य बघत राहिला होता. एवढ्यात कोणीतरी एक बाटली खिडकीवर फेकली. केवढ्यांदा तरी आवाज आला. बाटली खळदिशी फुटली. थोड्या काचा खिडकीच्या गजातून आत आल्या, बाकीच्या बाहेर रस्त्याच्या बाजूला पडल्या. मोठा आवाज ऐकून हसीना पळत आली. शहाण्या, खिडकी कशाला उघडलीस ती? म्हणून तिने खिडकी फटदिशी झाकून घेतली. त्याला ओढून तिनं कॉटवर बसवलं. तुला सांगितलं होतं ना खिडकी उघडू नको म्हणून, ती म्हणाली. सकाळपासून लक्षण काही ठीक दिसत नाही. पण अम्मी आई, बोलू नको, बोलू नको, चुप, ती ओरडली. पप्पू घाबरला. आधीच रस्त्यावरची हाणामारी बघून तो घाबरला होता. त्यात हसीना ओरडताच तो आणखी घाबरला. एवढी माणसं आपल्या घरात घुसली तर? बापरे! पप्पूला काय करावं, कुठं बसावं काहीच कळेना. कुठंतरी लपून बसायला हवं असं वाटून तो कोपऱ्यातल्या टेबलाखाली जाऊन बसला. हसीना खिडकीच्या फटीतून रस्त्यावरचा गोंधळ पाहत राहिली. कितीतरी उशीर पप्पू तसाच टेबलाखाली. काय रे, कुठे आहेस तू? ती त्याला म्हणाली. चल जेवून घे, भात गरम आहे तोपर्यंत जेवून घे, वरण भात बरा लागेल. पुढं ती स्वतःशीच बोलल्यासारखी म्हणाली. तुझे बाबा कुठे कडमळायला गेलेत कुणास ठाऊक. डोकं फुटू दे म्हणजे समजेल मग. गप्प घरात बसायला काय होतं यांना कोण जाणे. अशानेच दंगल वाढते. सगळे आपापल्या घरात बसले की दंगल आपोआपच थांबेल. पण ही शहाणी माणसं घरात थांबतील तर ना. पप्पूला वाटलं अम्मी आई खरंच हुशार आहे. हिला समजलं ते बाबांना का समजू नये की ते मुद्दाम दंगल करायलाच बाहेर जातात. पप्पू, कुठे आहेस तू? आता तर इथं कॉटवर होतास, कुठं गेलास? पप्पू,
ए पप्पू, तिने त्याला बोलावलं तसा. गल्लीतली माणसं गेली का बघ, तो म्हणाला. मग मी बाहेर येतो. पण आहेस कुठे तू? मी इथं इथं बघ, टेबलाखाली बसलोय. शहाणाच आहेस, तिथं कशाला बसलास? ती माणसं घरात घुसून मारतील म्हणून. वेडा आहेस का? घरात कशाला येतील ती माणसं? अगं, काल सुमा काकी म्हणत नव्हती का? काय म्हणत होती? इचलकरंजीत पोलीस घरात घुसून लोकांना मारत होते म्हणून. घरात घुसून कशाला मारतील पोलीस? पण घरात घुसून मारलं ना पोलिसांनी तिच्या भाच्याला का कुणाला? पोलीस तरी काय करतील रे? ती त्याला समजावत म्हणाली. रस्त्यात दंगा करून लोक पोलिसांना चुकवण्यासाठी घरात घुसतात. अगदी कुणाच्याही घरात घुसतात. मग पोलीस तरी काय करणार? त्यांचा पाठलाग करण्यासाठी घरात घुसून मारतात मग ते. उगाच कुणाच्याही घरात कशाला घुसतील कोण? असंच लपायला आपल्या आपल्या घरात कोणी आलं तर 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 आपण काय करणार? आपलं दार तर बंद आहे ना. मग कसं येतील कोण घरात? चल बाहेर ये बघू. पप्पूने अंथरून ठेवला पेपर उचलून त्याची घडी करत ती म्हणाली. हा पेपर कशाला अंथरून ठेवलास हा असा? मी पेपर वाचत होतो. त्यामुळंच तू जास्त घाबरला आहेस. ये बघू, ये बघू बाहेर, बाहेर ये. पप्पू हळूच बाहेर आला आणि खिडकीजवळ जाऊन राहिला. त्याने खिडकी उघडली. वाऱ्याचा झोत प्रकाशाबरोबर आत आला. सोबत माणसांचा गोंधळ, दंगा, हाणामारी. माणसांची आणि पोलिसांची पळापळ अजून चालूच होती. ती खिडकी बंद कर बघू आधी, ती ओरडली. तशी त्याने खिडकी बंद केली. आवाज आता बाहेरच राहिला. हसीनाने घडी करून ठेवलेला पेपर त्याने पुन्हा उघडला आणि अक्षराला अक्षर जोडून मोठ्याने पेपर वाचू लागला. इचलकरंजीत दिसता क्षणी गोळी घालण्याचे आदेश. मिरजेत दंगलीचा भडका, एक ठार, 40 जखमी. वाचता वाचता पप्पू घाबरला. आपल्यालाही कोणी गोळी घातली तर? पप्पू आणखीच घाबरला. तो एवढा घाबरला की त्याच्याही नकळत त्याने कपड्यात लघवी केली. म्हणजे लघवी आपोआप झाली. पायावरून ओघळ खाली येताच तो आणखीनच घाबरला. भिजलेली पॅन्ट त्याने दोन्ही मांड्यात गच्च धरली. चेहरा घाबरलेला, डोळे पाण्याने डबडबलेले, लघवीचा घाण वास सुटलेला. लघवीचा ओला चिकट स्पर्श त्याला घाणेरडा वाटू लागला. थोडा वेळ तो तसाच राहिला. ओला चिकट स्पर्श असह्य झाल्याने त्याने आपली पॅन्ट काढली. आतली अंडरवेअर काढून जिथल्या तिथं टाकली आणि हसीनाच्या पुढ्यात तो नागडात जाऊन उभा राहिला. एरवी तो असा कुणाही पुढे, अगदी हसीना पुढेही कपडे काढत नाही. त्याला त्याची लाज वाटे. पण आज चड्डीत लघवी झाल्याने काय करावं हे न समजून घाबरल्या अवस्थेतच त्याने कपडे काढून टाकले होते. यावेळी ओले घाणेरडे कपडे काढणं महत्त्वाचं होतं. लाज वाटण्याच्या पलीकडची ती निकड होती. म्हणूनच कपडे काढून नग्न व्हायला त्याला काही वाटलं नाही. पण अनपेक्षितपणे पुढ्यात येऊन उभ्या राहिलेल्या चड्डी काढून नग्न झालेल्या पोराला बघून, हे रे काय? ती एकदम किंचाळलीच. काय झालं? कपडे का काढलेस तू? क्षणभर ती गडबडली. तिला काही सुचलंच नाही. कारण पप्पू आता काही लहान नव्हता. मनाने लहान असला तरी शरीराने तो तरुण होता. आणि अलीकडच्या काळात तो असा कधी वागला नव्हता. मतिमंदांच्या वसतिगृहात 4 वर्षे ठेवल्यानंतर जेवायला, खायला, ब्रश करायला, अंघोळ करून कपडे घालायला, स्वतःशी शी धुवायला तो शिकला होता. नाहीतर पूर्वी सगळं हसीनालाच करावं लागायचं. डॉक्टर म्हणाले होते, अति संरक्षण देऊन तुम्ही त्याचं नुकसान करू नका.
एकदा मोठा झाला की तो मग काही शिकणार नाही. आयुष्यभर त्याचं मग सगळं तुम्हालाच करावं लागेल. त्याने तुम्ही दुःखी व्हाल, तुमच्या जगण्यातला आनंद संपेल. तुम्ही मग त्याचा रागही कराल. त्यापेक्षा आता त्याला वसतिगृहात पाठवा काही वर्षांसाठी. यात त्याचा आणि तुमचा फायदाच आहे. काळजावर दगड ठेवून हसीना आणि राजारामनं त्याला 6 वर्षे पुण्याच्या मतिमंदांच्या हॉस्पिटलमध्ये ठेवलं. त्यानं खरोखरच तो खूप सुधारला. स्वतःची सगळी कामं स्वतः करू लागला. काही अंशी सर्वसामान्य मुलांसारखंच जगायला शिकला. आणि आता या क्षणी नागड्या पप्पूला बघून ती घाबरली. इकडे पप्पू रडायलाच लागला होता. काय झालं, काय झालं? तिने पुन्हा विचारताच, कपड्यात लघवी झाली. तो घाबरून म्हणाला, मी मुद्दाम नाही केली, आपोआप झाली. किती घाबरलास तू? एवढं घाबरायला काय झालं मग? स्वतःला सावरून ती म्हणाली, चल आता, चल बाथरूममध्ये चल. तिने त्याला बाथरूममध्ये पाठवलं. जा, पाय वगैरे धुवून घे स्वच्छ, तोपर्यंत मी कपडे आणते दुसरे. तिने त्याला दुसरे कपडे घालायला दिले. कपडे घाल आणि बाहेर ये. अम्मी आई, रागवलीस? कपडे बदलून बाहेर आला पप्पू अपराधी स्वरात म्हणाला, मी मुद्दाम नाही केली लघवी, आपोआप झाली. मला समजलंच नाही कशी झाली ती. खूप घाबरलास ना, म्हणून झाली लघवी. आता घाबरू नकोस. पण अम्मी आई, मला भीती वाटते. काय करू? काही नको करूस, शांत हो. अम्मी आई, एक विचारू? हं, विचार. काय म्हणतोस? बोलता बोलता लघवीने भिजवलेले कपडे उचलून तिने फरशी धुवून पुसून घेतली. अम्मी आई, दंगल इथं मिरजेत झाली, त्याचा इचलकरंजीत काय संबंध? इथं पण का दंगल केली त्यांनी? अम्मी आई, इथं पण गोळी घालण्याचे आदेश दिले तर? अम्मी आई, बाबा नीट घरी येतील ना? हसीना केवढ्यांदा तरी दचकली. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.